सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण शिवसेना एक वादळ हे माध्यम पहिल्यांदाच पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. ज्या शिवसैनिकांना, ज्या प्रेक्षकांना या माध्यमाला सहकार्य करायचं असेल, आपण जॉईन हा पर्याय देखील निवडू शकता. सबस्क्राईब बटनच्या अगदी बाजूला असला जॉईन हा पर्याय, याद्वारे आपण या माध्यमाचे सदस्य किंबहुना मेंबर बनू शकता आणि याद्वारे आपण या माध्यमाला सहकार्य देखील करू शकता. आपण सर्वांनी काल आंतरराष्ट्रीय बेइज्जतीचा तो भाग नक्कीच पाहिला असाल. कशा प्रकारे नरेंद्र मोदींच्या 5 दिवसीय आंतरराष्ट्रीय सहलीच्या दरम्यान पहिल्याच देशामध्ये, नॉर्वेमध्ये, एका महिला पत्रकाराने, 23-24 वर्षाच्या एका महिला पत्रकाराने एक साधा प्रश्न विचारला आणि उभ्या जगामध्ये नरेंद्र मोदींची किंबहुना भारताची नाचक्की झाली, बेइज्जती झाली. तिने काय प्रश्न विचारला होता? तिचा प्रश्न अतिशय साधा होता. प्राईम मिनिस्टर मोदी, व्हाय डोंट यू टेक सम क्वेश्चन्स फ्रॉम द फ्रीएस्ट प्रेस इन द वर्ल्ड? पत्रकारांना आणि पत्रकारितेला स्वातंत्र्य असलेल्या देशामध्ये, ज्याचा अव्वल क्रमांक लागतो, अशा देशामध्ये आपण येऊन आपण आमचे पत्रकारांचे प्रश्न का घेत नाही आहात? साधा प्रश्न होता. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, या महिला पत्रकाराला कशा प्रकारे ती एजंट आहे, ती जासूस आहे, ती कशा प्रकारे काँग्रेसी आहे, म्हणजे नॉर्वेची जरी असली तरी नॉर्वेमध्ये सुद्धा काँग्रेसची एखादी शाखा असू शकते, ती कशा प्रकारे काँग्रेसी आहे हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न होणार. कारण मुंबईमध्ये मागे ते आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनाच्या दरम्यान जी ट्रॅफिक झाली त्यामुळे त्या महिलेने ज्यांना झाडला, उभ्या भाजपाला झाडला, उभ्या देशामध्ये भाजपची नाचक्की झाली. त्या दुसऱ्या दिवशी नंतर भाजपाची आयटी सेल कामाला लागली, 20 पैसे वाली आयटी सेल. त्यांनी ती महिला कशा प्रकारे, तिचं कॅरेक्टर कसं आहे, अगदी अगदी मला त्या शब्दांमध्ये जायचं नाही, पण ही भाजपाची चाल असते. ह्या भाजपाचं असंच असतं, तुम्हाला बदनाम करायचं, एखाद्याला इतकं बदनाम करायचं की जणू काही लोक त्याच्यावर संशय घेऊ लागतील. आता नरेंद्र मोदींनी पत्रकारांना उत्तरे दिली नाहीत, याच्यासाठी संबंध विदेश सचिवालयाच्या अधिकाऱ्यांना, परराष्ट्र सचिवालयाच्या अधिकाऱ्यांना कामाला लागावं लागलं. आपल्या माणसाच्या नाकर्तेपणाच्या या भूमिकांमुळे विदेश सचिवालयांच्या ह्या अशा अडचणी झाल्या. खरं तर विदेश सचिवालयाच्या कालच्या प्रेस कॉन्फरन्स तुम्ही पाहिल्या असाल, त्यांनी सुद्धा अतिशय अग्रेशन मध्ये त्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. ही सुद्धा एक दुसरी नाचक्कीच आहे आपली. तुम्ही पाहिला असाल कशा प्रकारे त्यांनी त्या महिला पत्रकाराला बोलावून तिला वरच्या स्वरामध्ये आवाज चढवून बोलण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला काही आज फॅक्ट्स दाखवणार. आजच्या व्हिडिओत मी बोलणार कमी आणि फॅक्ट्स दाखवणार आहे. खरं तर विदेश सचिवालयाच्या अधिकाऱ्यांनी नेहरूंचं, मनमोहन सिंगांचं नाव घेऊन टाकायला हवं होतं. त्यांचं नाव घेतलं की एखादा विषय संपूनच जातो. नेहरूंचं नाव 60-70 वर्षापूर्वी जायचं, नेहरूंचं नाव घ्यायचं, नेहरू ही असेच करायचे, पण तसं करू शकत नव्हते, कारण नेहरूंनी कधी असं केलंच नाही. नेहरूंनी ज्या ज्या ठिकाणी नेहरू त्यांच्या काळामध्ये, म्हणजे ज्या काळामध्ये भारत खरं तर विकसनशील होता, आजही विकसनशीलच आहे म्हणा, नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं, अशा काळामध्ये भारताची छबी परदेशात काय होती तुम्हाला पाहायचंय. नेहरू कशा प्रकारे प्रेस कॉन्फरन्सेसला सामोरे जायचे पाहायचंय. हे उदाहरण पहा. Mr. Chairman, members of the National Press Club, as you have been reminded, this is the 3rd visit I have paid to this club as your guest. Speaking of India's development, the Prime Minister says, there's a dynamism in India today, people's minds and activities in agriculture, in industry, in social services and the like. That is the main thing. And therefore, we have a good deal of faith in the future. during the traditional question and answer period after lunch, Mr. Nehru's replies cover a wide range of topics. First question, as the acknowledged leader of the neutralist bloc of nations, what is your opinion of the continued nuclear blasting by the USSR? Well, the answer is there is no neutralist bloc. Secondly, I'm not the leader of anybody. If you like, my people have done me the honor of putting me in a very responsible position in India, so I can claim to speak on behalf of India. As for the resumption of nuclear tests by the Soviet Union, I've often stated that I've thought it a very harmful, disastrous thing.
बरं चला, नेहरूंचं उदाहरण तुम्ही देऊ शकणार नाहीत, मनमोहन सिंगांचं देऊन टाकायचं. मनमोहन सिंगांना कशा प्रकारे प्रश्न विचारल्यावर मनमोहन सिंग गप्पा बसायचे वगैरे वगैरे सांगायचं होतं. तेही करता येऊ शकत नाही, कारण मनमोहन सिंग त्यांची जी कृती होती, त्यांची जी बॉडी लँग्वेज होती, ती भले सौम्य असली तरी त्यांच्या शब्दांमध्ये धार होती. मनमोहन सिंगांचे विचार स्पष्ट होते. ज्यावेळेस त्या काळातल्या युद्धाविषयी पत्रकारांनी मनमोहन सिंगांना प्रश्न विचारला होता, अमेरिका इराक युद्धाच्या दरम्यानचा तो प्रश्न होता, त्यावेळेस मनमोहन सिंगांनी भारताची भूमिका किती स्पष्ट सांगितली होती तुम्हाला पाहायचंय. आजच्या सारखी लोटांगणं घातली नव्हती, आजच्या सारखी अमेरिकेत हरजण्या भूमिका घेतल्या नव्हत्या. एकदा हा सुद्धा व्हिडिओ पहा. Introducing our head table, I'd like to remind the audience of some of our future speakers. As far as the invasion of Iraq is concerned, it was our sincere view that it was a mistake. या सगळ्या भूमिकांमुळे काल परराष्ट्र मंत्रालयातल्या त्या अधिकाऱ्यांना त्यांची अडचण झाली खऱ्या अर्थाने. खरं तर या अधिकाऱ्यांना एक प्रशिक्षण दिलं पाहिजे. पेशन्स, संयम आणि संयमाने बोलणं कसं असतं याचं एक प्रशिक्षण दिलं पाहिजे. किंबहुना मला एक व्हिडिओ आठवतो, मी तुम्हाला त्या अधिकाऱ्यांचाही व्हिडिओ पुन्हा दाखवेल, पण या अधिकाऱ्यांना कुणाकडनं ट्रेनिंग घेतलं गेलं पाहिजे याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला, काल परवाचं उदाहरण दाखवतो तुम्हाला. ती गलगोटिया युनिव्हर्सिटी, तिचे प्रसिद्ध व्हिडिओ चांगलेच माहिती असतील. त्या मॅडमच्या बोलण्यातला तो आत्मविश्वास, मॅडमच्या त्या शब्दांमधली धार आणि ज्या प्रकारे शब्द फेक करायची ती मॅडम, बघा किती पत्रकारांनी तिला घेरलं, किती पत्रकारांनी नको नको ते प्रश्न विचारले, कारण आंतरराष्ट्रीय दर्जावर भारताची बेइज्जती झाली होती. चीनच्या त्या रोबोटला आपण भारताचं म्हणून सांगितलं गेलं होतं, पण तिच्या बोलण्यामध्ये संयम सुटला नव्हता. जरा पहा ना त्या मॅडमचा एकदा हा व्हिडिओ. नेहा सिंह and I'm a professor of communication in the School of Management, Galgotia University. कंट्रोवर्सी क्यों इतनी बड़ी पैदा? कंट्रोवर्सी इसलिए हुई क्योंकि चीजों को सही तरह से शायद मैं अपनी अकाउंटेबिलिटी लूंगी कि शायद मैंने बहुत क्लियरली उसको एक्सप्रेस नहीं किया, बिकॉज इट वॉज ऑल डन विद अ लॉट ऑफ एनर्जी एंड विद लॉट ऑफ एंथुजियाज्म एंड वेरी क्विक इन अ जिफी. सो आई मे नॉट हैव कम अक्रॉस वेरी एलिक्वेंट, विच इज अ रेयर केस. एंड ऑल्सो कि उसको ठीक तरह से उसका इंटेंट समझने की कोशिश नहीं की. मैम, एक बहुत इंपॉर्टेंट बात है कि उस रोबो डॉग पे उसकी ब्रांडिंग ऊपर ही है, हमने वो ब्रांडिंग चेंज नहीं की, तो हम कैसे क्लेम कर सकते हैं कि ये हमने मैन्युफैक्चर किया है? ये एक चीज है जो मैंने सबको बोला. आता विचार करा, अशा परिस्थितीत संयमाने वागणारी ती सर्वसामान्य, तिला कुठलंही ट्रेनिंग नाही, ही IFS दर्जाची ऑफिसर, ज्यावेळेस ती पत्रकार त्यांना प्रश्न विचारते, डोंट इंटरप्ट मी, दिस इज माय प्रेस कॉन्फरन्स, आय विल गिव्ह यू आन्सर. इतक्या म्हणजे खालच्या दर्जाची ही संयमाने बोलण्याची भाषा, खालच्या दर्जाची, हा कुठला संयम? हे अशा प्रकारे IFS दर्जाचे ऑफिसर. बरं, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल आता. त्याच्यामध्ये हा IFS ऑफिसर डोळे बंद करतोय, डोळे बंद करून बोलतोय, म्हणजे त्याला डोळे उघडे ठेवून सुद्धा बोलण्याची हिंमत होत नाहीये. जर एकदा हा व्हिडिओ पहा. Why should we trust you? Oh, that's okay. And on the human rights situation. You ask me question, let me answer it. Okay? Let me answer the question. Please don't interrupt me. Please don't interrupt me. You ask me a question. Please. This is my press conference. You ask why should a country trust India? Why should a country trust India? Why should a country trust India? Let me answer that question, please. We supplied vaccines to more than 100 countries. That brings trust. That brings confidence for the world. Second, we supplied medicines to 150 countries. That brings trust. And that is what the world is trusting us. Let me finish my question. Let me finish my answer to the question. You ask me a question. You ask me a question. You ask me a question, let me answer. You ask me a question, let me answer. Okay? I will come to that. I will come to you. Please have patience. Please have questions. No, when to answer, where to answer, how to answer, these are my prerogatives. You ask a question, don't ask me to answer in a particular way. Let me answer. I will answer.
या सगळ्यानंतर मी माझ्या मुख्य विषयावर येतो, ज्यासाठी आजच्या व्हिडिओचा मी खटाटोप केलेला आहे. मी तुम्हाला कालच म्हणालो, जसा हा व्हिडिओ व्हायरल होईल, जशी मोदींची जगभरामध्ये बदनामी होईल, तसं देशातल्या मीडिया कामाला लागतील, गोदी मीडिया कामाला लागतील. काय घडलं पाहिजे तुम्हाला देशातल्या? मी तुम्हाला सारी उदाहरणं दाखवू शकत नाही, हा व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल, 24 तासांचा व्हिडिओ होईल. मी तुम्हाला 1-2 ज्यांची नावं मी स्वतः काल घेतली होती, 2-3 व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, अगदी लहान लहान करून दाखवतो. त्यातलं पहिलं नाव जे मी घेतलं होतं, अंजना ओम कश्यप. एक नरेंद्र मोदींच्या त्या सगळ्या कृतीच्या समर्थनार्थ अंजना ओम कश्यप यांनी कशा प्रकारे लागलीच, म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही पाहिला होता तो झालमुरीचा व्हिडिओ, कशा प्रकारे झालमुरी हे आंतरराष्ट्रीय खाद्य होऊ शकतं, झालमुरीमुळे पश्चिम बंगालचं पर्यटन वाढेल, झालमुरी 400 वर्षाची परंपरा. आता ह्याच अंजना ओम कश्यपने काल ज्यावेळेस नरेंद्र मोदींची नाचक्की झाली, कशा प्रकारे काँग्रेसच्या फॉलोअर्सने किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिला फॉलो केलेला आहे. तिचे 800 फॉलोअर होते, तिचे 32,000 फॉलोअर झाले. तुम्हाला काय घेणं पडतं? तुम्हाला काय घेणं देणं पडतं? तिचे फॉलोअर 800 होते की 832 होते की 4000 झाले की 32,000 झाले? तिच्या मुद्द्यावर तुम्ही डिस्कशन करा, तिच्या मुद्द्यावर तुम्ही चर्चा करा आणि त्याच्यावर उत्तर द्या. अंजना ओम कश्यप. नॉर्वे में प्रधानमंत्री मोदी की प्रेस ब्रीफिंग थी, तब एक महिला पत्रकार ने उनसे सवाल पूछा. इस महिला पत्रकार ने कहा कि प्रधानमंत्री मोदी दुनिया के सबसे स्वतंत्र मीडिया को सवाल पूछने का मौका क्यों नहीं दे रहे. ये बात भी तब कही जब प्रधानमंत्री मोदी वहां से जा रहे थे और मीडिया ब्रीफिंग के दौरान ये सब हुआ है. और तब हुई जब वहां ब्रीफिंग रूम में कई पत्रकार बैठे थे, लेकिन उनमें से सिर्फ एक महिला पत्रकार ने यह कहा कि प्रधानमंत्री मोदी मीडिया के सवाल क्यों नहीं ले रहे, और उन्होंने अपने मोबाइल पर रिकॉर्ड कर लिया. बड़ी बात यह है कि इस घटना का पूरा वीडियो इस महिला पत्रकार ने उसके बाद सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स पर डाला. इस घटना से पहले हम आपको बता दें, इस महिला पत्रकार के थे 840 फॉलोअर टोटल, लेकिन आज शाम तक इनकी संख्या 32,000 से ज्यादा हो गई है. हजारों फॉलोअर्स जानते हैं कैसे बढ़े इस पूरे मामले में, तो आपको बताते हैं. कांग्रेस पार्टी के कई नेताओं कार्यकर्ताओं ने नॉर्वे की इस महिला को एक्स पर फॉलो करना शुरू किया. उत्तर प्रदेश में जो भदोही शहर है, वहां कांग्रेस के जिला अध्यक्ष ने इस महिला पत्रकार को फॉलो किया, और अच्छा ही किया, इसमें कुछ गलत भी नहीं है. आप जिसे चाहें उसे फॉलो कीजिए. लेकिन यहां इस महिला पत्रकार को कांग्रेस सिर्फ इसलिए हीरो बना रही है क्योंकि मामला प्रधानमंत्री मोदी से जुड़ा है. काय ही केविलवाणी अवस्था झाली आहे भारतीय पत्रकारितेची. तुम्हाला दुसरं सुद्धा उदाहरण दाखवतो. मला खरं तर वाईट वाटतं हे असले पत्रकारांचे व्हिडिओ दाखवायला. याच्यामध्ये तुम्हाला मी ते पत्रकार काय म्हणतायत माहितीये, पत्रकार म्हणजे 4-5 पत्रकारांचा मी एक मर्ज करून व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. पत्रकारांचे प्रश्न कसे आहेत बघा, मी व्हिडिओ सुद्धा दाखवेल. आपके लिए मोदी जी चुनाव एक फॉर्मेलिटी होती है क्या? अब की बार 400 पार है क्या मोदी जी? 24 में आप 29 की तैयारी कर रहे हैं मोदी जी? पत्रकार म्हणतात काय माहितीये, राहुल गांधी तो फरार हो जाएंगे मोदी जी. मोदी जी, पाकिस्तान की जनता भी कह रही है कि हमें भी पाकिस्तान में मोदी जैसा इंसान चाहिए. जरा एकदा पहा ना, ही अशी लाळघोटेपणाची पत्रकारिता देशाला आणि काय देशाची दशा होणार, देशाला दिशा मिळणार नाही, दशा होणार. यांना आपण तो आधारस्तंभ, तो 4th पिलर ऑफ इंडियन काय म्हणतात, भारतीय लोकशाहीचा, तो डेमोक्रेसीचा 4th पिलर, कसला घंट्याचा पिलर बघा. मेरा पहला सवाल होगा ये कि क्या ये चुनाव महज एक फॉर्मेलिटी है? हौले हौले हो जाएगा प्यार, अब की बार 400 पार. किसी ने लिखा दिल का भंवर करे पुकार, अब की बार 400 पार. तो सर रफ्तार यही रहेगी तो फिर 29 में फिर 450 पार की बात होगी. प्रधानमंत्री जी, क्या आप सिर्फ 24 की तैयारी करके बैठे या 29 की भी करके बैठे? सर देखिए, ये कितनी बड़ी बात है कि चुनाव समाप्त नहीं हुआ और हम आपके अगले टर्म की बात कर रहे हैं. आपने कहा 2047 तक, तो कह रहे हैं मोदी जी ने बड़ा लंबा प्रोग्राम बना दिया, ये तो कहीं जाने वाली नहीं 47 तक. उत्तर से दक्षिण तक, पूरब से पश्चिम तक एक नैरेटिव है मोदी जी, और ये हमारा एनालिसिस है, वो है नरेंद्र मोदी. मोदी एक नैरेटिव है. मैंने देखा हर जगह आप जिम्मेदारी लेकर खड़े हो जाते हैं कि मोदी के नाम पर वोट देना है. वोट तो सिर्फ मोदी जी को जा रहा है क्योंकि मोदी जी की गारंटी है कि भाई आपके नाम पे ही जीत के आना है. और फिर ये भी लिख दिया कि चटनी के बिना ढोकला बेकार, अब की बार फिर से मोदी सरकार. मोदी जी, वो कुछ पाकिस्तान से वीडियोस भी आते हैं, वो कह रहे हैं कि मोदी वहां भी प्रधानमंत्री बन जाए. इन नतीजों के बाद राहुल होंगे फरार, अब की बार 400 पार. लोग भी कहते हैं कि अगर
सब इतना आसान है तो इतनी मेहनत क्यों कर रहे हैं आप इतना ट्रैवल कर रहे हैं, दिन में 5, 4, 6 रैली, 4-5 रैली कार्यक्रम, कोई इस प्रदेश में तो कोई दूर दूसरे प्रदेश में, आप निरंतर लगे। याच्यावर तुमचं समाधान झालं नसेल ना, तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक पत्रकार कशा प्रकारे, ती कालची पत्रकार ही पत्रकारच नव्हती बघा, सुरू इथं होतं, ती पत्रकारच नव्हती, ती सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट होती. तिला तिथे ज्यावेळेस एंट्री मिळाली, त्या पत्रकारांच्या रूम मध्ये तिला एंट्री मिळाली, नॉर्वेच्या त्या सिक्युरिटी एजन्सीजने तिला असंच सोडलं सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्टला नरेंद्र मोदींच्या समोर. इतकी ढिसाळ सुरक्षा व्यवस्था असते का? म्हणजे सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट देशभरामध्ये 10-15 लाख असतील, मग ते 10-15 लाख सारेच्या सारे तिथे बसायला हवे होते काय? म्हणजे जाऊ द्या, माझ्या तोंडात ते शिवसैनिकाचे शब्द येतात आणि सोशल मीडियावर मला फार जपून बोलायचं असतं, कारण मला ती पातळी सोडायची नाही अजिबात. ह्या पत्रकारांची कीव येते, कीव पहा जरा हे पत्रकार. पत्रकारिता में हमेशा कहते हैं सत्यमेव जयते, और इसे पत्रकारिता के लिए सबसे जरूरी माना जाता है. लेकिन नॉर्वे की एक युवा पत्रकार ने इसी सत्य की धज्जियां उड़ाने की कोशिश की. पिछले 24 घंटे से हमारे देश में नॉर्वे की एक पत्रकार, या फिर कह लीजिए एक सोशल मीडिया एक्टिविस्ट की बड़ी चर्चा हो रही है, और इस एक्टिविस्ट का नाम है हेल लंग. ये नॉर्वे के एक अखबार की पत्रकार हैं. इस पत्रकार के सवालों से ही ये समझ में आता है कि इसे भारत और भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बेहद नापसंद है. सबसे पहले आप नॉर्वे का वो 9 सेकंड का वीडियो देखिए, जिसमें पश्चिमी मीडिया की एजेंडा वाली पत्रकारिता आपको साफ साफ दिखाई देगी. Prime Minister Modi, why don't you take some questions from the freest press in the world? अब आपको बताते हैं कि इस वीडियो में क्या हो रहा था. जब प्रधानमंत्री मोदी नॉर्वे के प्रधानमंत्री योनास गाहर स्टोअर के साथ एक जॉइंट प्रेस ब्रीफिंग समाप्त करके उस हॉल से बाहर निकल रहे थे, तब पीछे से इस महिला पत्रकार ने चिल्लाकर प्रधानमंत्री से एक सवाल किया और पूछा कि आज आपने प्रेस कॉन्फ्रेंस क्यों नहीं की. हालांकि ये कोई प्रेस कॉन्फ्रेंस थी ही नहीं. 18 मई को प्रधानमंत्री मोदी और नॉर्वे के प्रधानमंत्री ने अपनी मुलाकात के बाद एक जॉइंट ब्रीफिंग की थी. दो देशों की इस तरह की ब्रीफिंग में पत्रकारों द्वारा सवाल पूछने की कोई परंपरा नहीं होती, बल्कि दोनों देशों के प्रमुख आकर यहां पर अपनी बात मीडिया के सामने कहकर चले जाते हैं. यानी कोई मीडिया के साथ इंटरेक्शन नहीं होता. दोनों नेता आते हैं, वो अपने अपने बयान पढ़ते हैं, मीडिया को बताते हैं कि उन दोनों की बातचीत में क्या हुआ, और मीडिया से कोई सवाल नहीं लिया जाता, क्योंकि ये प्रेस कॉन्फ्रेंस नहीं थी, ये जॉइंट ब्रीफिंग थी. लेकिन नॉर्वे की इस पत्रकार ने जानबूझकर इस परंपरा को तोड़ा और नॉर्वे के विदेशी मेहमान से एक बहुत ही अनफ्रेंडली सवाल पूछा. और यह सवाल भी उन्होंने तब पूछा जब प्रधानमंत्री मोदी लगभग उस हॉल से बाहर जा चुके थे. इसके बाद यही पत्रकार भारत के विदेश मंत्रालय की प्रेस कॉन्फ्रेंस में पहुंची और इन्होंने भारत के विदेश मंत्रालय में एक सीनियर डिप्लोमेट सीबी जॉर्ज से एक और आपत्तिजनक सवाल पूछा. वहां पर हंगामा किया. हेल लंग ने पूछा कि हम भारत पर भरोसा क्यों करें, और मानव अधिकारों के मामले में भारत का ट्रैक रिकॉर्ड बहुत खराब है. यह सवाल उन्होंने बहुत ही आपत्तिजनक और बहुत आक्रामक अंदाज में पूछा, और यह भी कहा कि आपको मेरे सवाल का जवाब अभी के अभी देना पड़ेगा. एवढ्यावरही तुमचं समाधान झालं नसेल ना, म्हणजे भारतीय पत्रकारिता, जे प्रश्न खरं तर भारताच्या पत्रकारांनी नरेंद्र मोदींना विचारायला हवेत, पंतप्रधानांना विचारायला हवेत, ते प्रश्न त्या महिला 22-23 वर्षाच्या त्या महिला पत्रकाराने विचारले. खरं तर तिचा हा प्रश्न नरेंद्र मोदींना नव्हता. तिच्याकडनं जी काही बेइज्जती झाली असेल ती देशाच्या पंतप्रधानांची नाही, तर भारताच्या पत्रकारितेची बेइज्जती झालेली आहे. तिचा हा प्रश्न खरं तर ह्या पत्रकारांना असायला हवा होता की तुम्ही आजवर कधी तुमच्या पंतप्रधानांना कधी मजबूर केलंच नाहीत पत्रकारांना उत्तर देण्यासाठी. आज जवळपास 12वं वर्ष चालू आहे. नरेंद्र मोदींनी किती प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या, मला याचं उत्तर द्यावं. जे कोणी भक्ताड हा व्हिडिओ पाहत असतील सांगावं. नरेंद्र मोदींनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली ती कशा दर्जाची होती हेही मी तुम्हाला दाखवेल, पण तुर्तास तुम्ही हा व्हिडिओ पहा. काय दर्जाचे प्रश्न विचारले जातात. मोदी जी आप जेब में पर्स रखते हैं क्या जिसमें पैसे होते? मोदी जी आप आम कैसे खाते हो? मोदी जी आप थकते कैसे नहीं? मला तर रुबिका लियाकतचा तो व्हिडिओ काही सापडला नाही, पण तिचा तो व्हिडिओ मी शोधणार. मोदी जी आप थकते कैसे नहीं? क्यों येते क्यों? जरा हा व्हिडिओ पहा. जी, मैं एक गंभीर प्रश्न पे आऊं उससे पहले एक सवाल आपसे जानना चाहता हूं, देश भी जानना चाहेगा. आप अपनी जेब में पर्स रखते हैं क्या? पर्स रखते हैं क्या? बटुआ जिसके अंदर पैसे होते हैं.
प्रधानमंत्री जी, 2-3 छोटे छोटे ऐसे सवाल जो जनता बहुत जानना चाहती है। सबसे पहले मैं आपसे ये जानना चाहता हूँ कि आप इतने गैजेट फ्रीक कैसे बने? तो मेरी ऑब्जर्वेशन कहती है, जितना आपको इतने सालों से देख रहे हैं, कि फोटोग्राफी आपका शौक है, क्योंकि आप सेल्फी आपने पॉपुलर कर दिया। आप वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करते हुए कई बार आपकी तस्वीरें मैंने देखी हैं। प्रधानमंत्री जी, एक और महत्वपूर्ण बात है जो आप पे बड़ी सूट करती है, जैसे आप ड्रेसअप करते हैं, तो क्या आप फैशन के बारे में भी उतना रुचि रखते हैं, कपड़ों के बारे में उतना रुचि रखते हैं? क्या आप पढ़ते हैं? कैसे डिसाइड करते हैं कि इस ओकेजन के लिए क्या पहनना? एक बात मैं आपसे यहाँ जानना चाहता हूँ, हमने ये तो सुन लिया आपके अक्षय कुमार वाले इंटरव्यू में कि आपको आम खाना पसंद है, लेकिन दिन भर जब आप इतना वर्क करते हैं, आपका बिजी शेड्यूल होता है, आप क्या खाना पसंद करते हैं और कितने मील्स खाते हैं दिन में? तो मोदी जी को कौन सी मिठाई सबसे ज्यादा पसंद है? मुझे कुछ ऐसा है ही नहीं जी, कुछ भी आ जाए। आप कैलोरी कॉन्शियस हैं कि इतनी खा ली आज कैलोरी, थोड़ा कम खाएं? नहीं, मैं ऐसा दिमाग खपाता नहीं मुझे। मैं इतनी मेहनत करता हूँ, तो मुझे कुछ कैलोरी के हिसाब से चलूंगा तो कहाँ मिल पाता है। मुझे जहाँ तक याद है, आपने एक बार मुझे बताया था कि आपको खिचड़ी बहुत पसंद है, और क्या क्या बना लेते हैं आप? ये सब कुछ बनाता हूँ। सब कुछ? रोटी बेलनी भी आती है आपको? हाँ, सब कुछ बनाता हूँ। पूरा मतलब खाना तैयार कर सकते हैं। ये कैसे सीखा आपने? 5 साल में कभी आप किचन में जा पाए? नहीं, अभी नहीं कर पाता। 5 साल में बिल्कुल नहीं? मन नहीं करता कि नहीं, ये कोई मेरा शौक नहीं है जी, लेकिन मुझे आता है, बस दैट्स ऑल। काय अव्वल दर्जाची पत्रकारिता आहे ना? यांना 10 पैकी तुम्ही किती मार्क द्याल ह्या पत्रकारांना? म्हणजे विचार करा, बंगालच्या त्या निवडणुकीमध्ये 10 रुपयांची झालमुरी स्वतः खाऊन साऱ्या गावाला वाटली तरी ती 10 रुपयांची झालमुरी संपली नव्हती. म्हणजे किती स्वस्ताई आहे देशामध्ये दाखवण्याचा प्रयत्न आणि किती सामान्यांमध्ये मिसळतात याचा प्रयत्न उभा देश जाणतो, ह्यांच्या हरकती उभा देश जाणतो. पण लक्षात घ्या, त्या 10 रुपयांच्या झालमुरीनंतर अंजना कश्यप सारख्या या पत्रकार कशा प्रकारे झालमुरी हे आंतरराष्ट्रीय खाद्य आहे आणि तिचा इतिहास अगदी हडप्पा मोहिंजोदडो पासून त्यांनी काढला. मला नवल वाटलं. पत्रकारांना आता विषय सुद्धा उरले नाहीत का? एक काळ होता पत्रकारिता देशातल्या सरकारांना झुकवायची, पत्रकारांच्या भीतीने राजीनामे दिले जायचे, पत्रकारांच्या भीतीने. विचार करा ना तुम्ही, ज्यावेळेस एखादी रेल्वे अपघात दूर पण पटरीवरून सुद्धा साधी उतरली तरी रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा यायचा, कारण पत्रकार तसे प्रश्न विचारायचे. आजची पत्रकारिता आंबा कसा खाता, खिशात पाकिट ठेवता, आप थकते कैसे नाही. जरा हा झालमुरीवाला व्हिडिओ तुम्हाला एकदा पुन्हा पाहायला हवा, कशा प्रकारे ती तारीफ केली जाते पहा. पश्चिम बंगाल के 10 करोड़ लोगों के लिए झालमुरी सिर्फ एक स्ट्रीट फूड नहीं है, ये एक इमोशन है, ये एक एहसास है, एक जज्बात है, भीड़भाड़ वाली गलियों की आवाज है, हर रेलवे प्लेटफॉर्म की हलचल है, गंगा किनारे की ठंडी हवा के साथ घुला हुआ स्वाद है, जिसमें सरसों के तेल की तीखी खुशबू, नींबू की खटास, मसालों की चटपटाहट सब मिलकर एक ऐसी कहानी बनाते हैं जो हर बंगाली के दिल में बस जाती है. या सगळ्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे तुम्ही देशद्रोहीच ठराल. कारण ज्या देशामध्ये तेल न वापरणं ही देशभक्ती असू शकते, खाद्यतेल न वापरणं ही देशभक्ती असू शकते. मला तर नवल वाटतं, देवाचे दिवे कसे लावायचे, तेल न वापरायचं म्हणतायत. हिंदुत्ववादी सरकार हे, देवाचे दिवे कसे लावायचे, तेल न वापरणं ही देशभक्ती असू शकते. तर अशा प्रकारे प्रश्न विचारणं म्हणजे ती जी पत्रकार आहे ती जर चुकून भारताची असती किंवा चुकून ती त्यावेळेस भारतात असती तर कदाचित ती जाऊही शकली नसती. आपण ज्यावेळेस उत्तर कोरियाची उदाहरणं देतो जगाला, उत्तर कोरियामध्ये कसा एक तानाशाह राहतो, काय नाव त्याचं, जोम कुम, मला नाव त्याचं लक्षात येत नाही. ही उदाहरणं भविष्यात भारताची जगाने देऊ नये म्हणजे मिळवलं. म्हणजे काल परवाच्या न्यायाधीशांच्या भाषेत म्हणायला गेलं तर नशीब हे पत्रकार हे प्रश्न त्या परदेशी पत्रकाराने विचारलेत. त्या महिला पत्रकाराने परदेशी आहे ती म्हणून नशीब. चुकून आपल्या इथल्या एखाद्या बेरोजगार झुरळाने विचारले असते, बेरोजगार झुरळ शब्द आठवतोय? कोण म्हणालं होतं, कोणास म्हणालं होतं? एका वाक्यात उत्तर लिहा. बेरोजगार झुरळ आहेत आपल्या देशातले तरुण, बेरोजगार झुरळ. नशीब त्या एखाद्या बेरोजगार झुरळाने विचारली नाही, नाहीतर त्याची बेरोजगारी तर त्याच्या आयुष्यात 7.5 लागल्यासारखी आयुष्यभर पुजली असती. त्यानंतर तो तरुण दिसला तरी असता का? अशी परिस्थिती आहे. पत्रकारितेच्या बाबतीत आपण 157व्या स्थानावर आहोत जगामध्ये 180 पैकी. आपल्या पुढे बांगलादेश सुद्धा आहे आणि आपल्या आजूबाजूला चीन आहे. चीनमध्ये पत्रकारितेला स्वातंत्र्य नाही. विचार करा, विचार करा. आपण आपल्या बरोबर पाकिस्तान आहे, आपल्या पुढची पोझिशन पाकिस्तानची आहे, चांगली पोझिशन आहे पत्रकारितेच्या बाबतीत. नवल वाटतं मला, काय कुठल्या दिशेने आपण चाललो. आणि ह्या अशा प्रकारच्या अंधभक्तांमधून
कशा प्रकारचे प्रोडक्ट तयार होतील माहितीये तुम्हाला? हा एक जरा बारीक व्हिडिओ पहा. आपल्याकडचंच प्रोडक्ट आहे. आता ती हॉर्मुझ नावाची जी समुद्रधुनी आहे ती बंद पडली मध्ये महिनाभर. मग आपल्या एका देशाचं तेल थांबलं होतं का? नाही आहे. अनेक राष्ट्रांचं तेल तिथं थांबलं होतं. आता जे माननीय मोदी साहेब गेलेले आहेत तिथून समुद्राच्या खालून पाईपलाईन करून भारताचा कायमचा प्रश्न मिटवता येतोय का, याच्यावरती विचार सुरू आहे. जर मोदी साहेब समुद्राच्या खालून पाईपलाईन भारतात आणायचा विचार करत असतील तर त्यांना, ज्यांना ईश्वरपूर सांगली रस्ता करायची अक्कल नाही, त्यांनी मोदी साहेबांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळेस मेंदू विचार करायचं थांबवतो, मेंदू ज्याचा उपयोग देवाने म्हणजे मनुष्याला मेंदू का दिलाय? विचार करण्यासाठी. मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे. ज्यावेळेस मनुष्याचा मेंदू हा विचार करायचा थांबवतो, त्यातून हे असे प्रोडक्ट तयार होतात. पाहिलात आपण हा व्हिडिओ, किती सुंदर प्रोडक्ट. समुद्राच्या खालून पाईपलाईन म्हणजे ते गटारावर ते गॅस तयार करण्याचा तो फॉर्म्युला मला वाटतं संपला. आता समुद्राच्या खालून होर्मुझची सामुद्रधुनी. होर्मुझ काय, कुठून अभ्यास येतो यांचा? सामुद्रधुनीच्या खालून पाईपलाईन आणि त्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतापर्यंत गॅस पाईप, कुठल्या पाईपलाईन घातल्या होत्या मला माहित नाही. मला खरंच नवल वाटतं भविष्यात आपल्या पिढ्या अशा तयार होऊ नयेत. त्यासाठी आमचा हा खटाटोप आहे. तुम्हाला या सर्वाविषयी काय वाटतं? नक्की कमेंटमध्ये आपलं मत व्यक्त करावं. सप्रेम जय महाराष्ट्र.